दुधीपासून टेस्टी फ्राय बनवाल ना तर खातच राहाल। खूप सोप्या पद्धतीत घरातल्याच वस्तूंनी दुधी डाळ भाजी, चटपटीत आणि टेस्टी स्नॅक्स। दुधी डाळ भाजी ही मराठी घरांमध्ये एक लोकप्रिय पदार्थ भातासोबत नाही तर चपातीसोबत सर्व करून खातात। दुधीची भाजी मसालेदार आणि चटपटीत स्वाद खूप छान लागतो। दुधी कवला कवला असल्यामुळे दुधीमधली बी काही काढायची काही गरज पडत नाही आणि मी काढून नाही घेतल्यात। दुधीचे स्नॅक्स बनवण्यासाठी पातळ कट करून एकदमही पातळ कट नाही करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये डिप करून ठेवायचे। दुधी डाळ बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या खंडांनी कट करून जास्तही खंड मोठे मोठे ठेवायचे नाहीयेत। मी दुधीमध्ये डाळ मिक्स करून घेतले, तुम्ही यामध्ये स्प्राउट जरी मिक्स केले तरी चालतात। दुधीमध्ये फुगवलेले कडधान्य कोणतेही खूप छान लागतात। 1 वाटी तूर डाळ घेतले, 2 माणसांसाठी तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार घ्या। चवीनुसार मीठ आणि हळद थोडीच। कुकरला 3 शिट्या लावून घ्यायचे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। 1 चमचा रेड चिली पावडर, धना पावडर अर्धा चमचा, हळद थोडीच, गरम मसाला अर्धा चमचा, यामध्ये थोडा जिरा पावडरही घ्या। चवीनुसार मीठ, ब्लॅक सॉल्ट आणि सिंपल सॉल्ट, 2 चमचे चण्याचा पीठ। स्नॅक जास्त उशीर क्रिस्पी राहण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ मिक्स करून घ्या। दुधीचे स्लाइस पाण्यामधनं रिमूव्ह करून साईडला काढून ड्राय करून मसाल्याच्या पिठामध्ये डिप करून घ्यायचं आहे। दुधीच्या साईजला मसाला चिपकवून घ्यायचा आहे। गरम पॅन करून त्यामध्ये तेल आणि हिंग मिक्स करून, हिंगामध्ये स्नॅक्सना चव छान येते म्हणून हिंग मिक्स करून तेलामध्ये शालो फ्राय उलटापालट करून, जास्तही गॅस फास्ट नाही ठेवायची, मीडियमवर गॅस ठेवून शिजवून घ्यायचे। स्नॅक्स क्रिस्पी होतपर्यंत फ्राय करून घ्यायचे। चटपटीत मसालेदार स्नॅक्स तोंडी लावण्यासाठी 1 टॅमॅटो आणि 1 कांदा चॉप करून, तुम्ही कांदा लसूण जर खात नसाल तर स्किपही करू शकता। तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार, मी 2 मिरच्या चॉप करून घेतल्यात। डाळीमध्ये कोणत्याही लसूण असेल तर टेस्ट छान येते। 2 लसणाच्या पाकळ्या। फोडणीला लावण्यासाठी स्नॅक्स फ्राय केलेल्या त्याच पॅनमध्ये जिरा, राई, मिरची, लसूण, बारीक चॉप केलेला कांदा आणि टॅमॅटो मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे। दुधी डाळ कुकरला शिजवताना हळद मिक्स केली होती। फोडणीला लावण्यासाठी 2 पिंच हळद, गरम मसाला, धना पावडर आणि रेड चिली पावडर। रेड चिली पावडर आवडीनुसार टाका। तिखट मसाले चांगले शिजवून घ्यायचे। कुकरला लावलेली दुधी डाळ मिक्स करून, डाळ नाहीतर कोणतीही भाजी मिक्स करताना गॅस फास्ट ठेवायची आहे, त्याने तडका छान लागतो। एक्स्ट्राचा वरून तडका काही लावायची काही गरज पडत नाही म्हणून गॅस फास्ट ठेवायची आहे। दुधी डाळ जास्त पातळ आणि जाडही करून नाही घ्यायची, या टेक्स्चरवर परफेक्टली करून घ्यायची आहे। वरून कस्तुरी मेथी नाहीतर कोथिंबीर मिक्स करून, मराठी घरांमध्ये एक लोकप्रिय पदार्थ तो म्हणजे दुधीचा पदार्थ कोणताही चपातीसोबत नाहीतर भातासोबत प्लेटमध्ये सर्व करून। चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका। मैद्याच्या पिठाची चपाती नाहीतर गव्हाच्या पिठाची चपाती, कोबी चीज रोल। मार्केटमधून फ्रेश कोबी आणल्यानंतर काय बनवायचा हा तर प्रश्न। कोबी रोल बनवणार आहोत। कोबी बारीक बारीक कट करून लांब लांब साईजने कट करून घेतलेत। रोल बनवण्यासाठी खिसून नाही घ्यायची कोबी। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, मी लाल मिरची कट करून घेतल्यात 2-3, तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता। फोडणीला लावण्यासाठी जिरा, हिंग, 3-4 कांद्या लसणाच्या चॉप करून, मिरची बारीक स्लाइसने कट करून घेतलेली कोबी मिक्स करून तेलावर चांगली सॉटे करून घ्यायची आहे। चवीपुरता मीठ, रोल बनवते म्हणून चटपटीत पिझ्झा मसाला मॅजिक मिक्स करून, कोबी पूर्णपणे शिजून घ्यायची नाही, 90%च कोबी शिजून घ्यायची आहे। खाताना कोबी क्रंची लागायला पाहिजे, याप्रमाणे गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण देऊन शिजून घ्यायची आहे। कोबीमध्ये मी हळद मिक्स केलेली नाही आहे, तुम्ही हळदही मिक्स करू शकता। भाजी खाली उतरून थंड करून मैद्याची चपातीही घेऊ शकता। गव्हाच्या पिठाची मी चपाती घेतले। कोबी चपातीवर ठेवून कोबीचा रोल बनवण्यासाठी 1 लाईनने ठेवून, वरून टॅमॅटो सॉस नाहीतर टॅमॅटो केचप, 1 क्यूब चीज, जेवढं चीज तुम्ही भरपूर टाकाल तेवढा रोल छान लागतोय। 1 चीज क्यूब पसरून घेणार आहे। मी 1च टॅमॅटो केचप घेतला, तुम्ही मेयोनीजही घेऊ शकता, कोणतेही मेयोनीज असेल ते। वरून चीज पसरवून रोल करून घ्यायचं आहे। याप्रमाणे सर्व चपाती कोबीचे रोल तयार करून टिफिनलाही सर्व करू शकता, नाहीतर सकाळी नाश्त्यालाही तयार करू शकता। छान अशी नाश्त्याला रोल तयार होतात। गॅसवर पॅन ठेवून तेल ग्रीस करून रोल सर्व बाजूनी रोस्ट करून गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच क्रिस्पी होतपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आहे। कोबीमध्ये तुम्ही पनीरही मिक्स करू शकता।
छान असे क्रिस्पी रोल तयार झालेले आहेत। भरपूर चीज असेल ना तर रोल एक नंबर लागतोय। कट करून सर्व करून घ्यायचं आहे। टॅमॅटो सॉस सोबत सर्व करून आय व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका। मसालेदार आणि चटपटीत कुकरमध्ये जेवण बनवणार आहोत, ते पण काही मिनिटातच। चटपटीत वांगा आणि शालो फ्राय करून घेणार आहोत। रात्री फुगून घेतलेले वाटाणे आणि अंगणामध्ये पालक लावलेला होता तो पालक काढून 1 वाटी पालक आणि 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत। 1 बटाट सालं काढून कुकरला अख्खा बटाट उकडत ठेवला तरी चालतोय। पालक चांगला धुवून घ्यायचा आहे। मी बटाट्याची फोडी करून घेतलेली आहे। वाटाणे, बटाटे, हळद, चवीनुसार मीठ, थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। वाटाणे आणि बटाटे पाण्यामध्ये बुडतील एवढा पाणी नाही ठेवायचं आहे, मीडियम पाणी ठेवून घ्यायचं आहे। मी कुकरला जास्तही पाणी ओतलेला नव्हता, पाहू शकता। यामध्ये पाणी न ओतता पालक मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 शिटी लावून घ्यायची आहे कुकरला। पालक आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे। कोणतीही भाजी उकडताना त्यामध्ये थोडी हळद मिक्स केली ना त्याला टेस्ट छान येते। पेस्ट बनवण्यासाठी आला, मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत, नाहीतर पेस्टही घेऊ शकता, नाहीतर चॉप करून। फोडणीला लावण्यासाठी राई, जिरा, आला, लसूण, मिरचीची पेस्ट, सुकी ड्राय मिरची, याची फ्लेम स्लो ठेवून फोडणी देऊन घ्यायची आहे। तेजपत्ता, मिरची, कढीपत्ता, रेड चिली पावडर, जिरा मसाला, गरम मसाला, धना पावडर मिक्स करून ज्यावेळी आपण फोडणीवर भाज्या टाकतो त्यावेळी गॅस फास्ट करून घ्यायचे। वाटाणे, बटाटे आणि पालक मिक्स करून वरून कोथिंबीर। वांगा फ्राय करण्यासाठी वांग्याच्या काचऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। वांग्याचे स्लाइस जास्तही पातळ नाही कट करून घ्यायचे। पातळ स्लाइसने कट केल्याने ते शालो फ्राय करताना मऊसूद होतात, म्हणून जाडसर कट करून घ्यायचे आहेत। रेड चिली पावडर, तिखट तुमच्या आवडीनुसार, कॉरिएंडर पावडर, हळद, जिरा पावडर, गरम मसाला, तेल आणि बारीक रवा, थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरता मीठ, 1 चमचा तेल मिक्स केल्याने त्याने टेस्ट छान येते। यामध्ये तुम्ही चण्याचा पीठ नाही तर तांदळाचा पीठही मिक्स करू शकता। बॅटर जास्त पातळही करून नाही घ्यायचं, असं जाडसरच ठेवायचं आहे। वांग्याच्या स्लाइसला कोटिंग लावून मी यामध्ये तीळ मिक्स करून घेतले, तुम्ही वरूनही पसरवून घेऊ शकता स्लाइसवर। तीळ दिसायलाही टेम्पटिंग दिसतात आणि खाताना क्रंचीपणा वाटतो। वांग्याला कोटिंग मी स्पूनने लावून घेतले, तुम्ही हातानेही लावू शकता। तेल गरम करून 1 चमचा हिंग चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। आयरनचा तवा जर तुम्ही गॅसवर जर ठेवला असेल तर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आयरनचा तवा पटकन गरम होतोय आणि पटापट करपतात। वांगी मसाल्यांमध्ये शालो फ्राय करून घ्यायचं आहे। मसाल्यामधली वांगी शालो फ्राय कशासोबतही सर्व करू शकतो, एवढी छान लागतात। हराभरा, वाटाणे, पालक प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे, त्यासोबत चटपटीत मसाला वांगा। चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका।